का कंटाळलास घाटाचा केलास तारी परतून येतील का पोटी जन्माला आलेले दोन बाळ चिमुकली त्या आईची हे बाळे त्या आईची वाट पाहून त्या आकारी बाळ काय म्हणतात माहित आहे काय बरं या आई खेळविले तू तुझ्या कुशीत प्रेम राजा वासल्यात खेळविले तू तुझ्या कुशीत प्रेम राजा वासल्यात किती आठवू हाका मारू किती आठवू हाका मारू परतून येतील का ताई नाही समोर काय म्हणले तुझ्या जाण्यावर तामगाव वाट तरी सोन एकर सीताच्या कारसानात ताई दिसेना समोर किती आठवू हाका मारू अनंत तुझे ताई गुणवंत होती पण मगाशी म्हणलं तसं शिव सर्वाला आवडते ती देवाला आवडते देवाचा लेखन कधी ना कोणाला चुकत म्हणून थोडक्यात मला काय म्हणले माहिती काय बरं मावळ कोऱ्या देवाने ऐकून घेतले माझा देव बिरा पात्या टायमाला तेवढ्याच वेळेला रागाला होता बंधू मात्र बाबा बोलायला सर्व हकीकत मात्र आता देवा कासलिंगाला मात्र सांगायला देवा कासलिंगाला विचार मनाचा मात्र करायला कासलिंग देवाचं बोल ऐकून घेतले आणि बंधू हरी गोपानाला पोटा संघ धरला देवाने आणि देवाला बंधू हरी गोपाना लागला बोलायला दादा अक्का जाई खट्या अक्का जाई वंगा अक्का अशी काही मला येत नाही सक्का बंधू असताना म्हणते नक्का बंधू काला नाही ना त्यावेळेला तेवढ्याच वेळेला असं बोलता असं लागला होता मात्र काय मात्र बाबा आता घडायला वाईट वाटले दादाच्या जीवाला आणि दादा बिरदेवाने विचार मनाचा केला रे माझा देव बिरदेवला होता काय करणे आता करायला तेवढ्याच वेळेला बंधू हरी गोपानाची समजून मात्र आता काढायला तेवढ्यात लागलं होतं बाबा रामाची रात्र मात्र सवायला सवळ द्या मात्र आता पाऱ्याला रामायाची रात
का हो मेंढीचा भगवानाच्या वरीला लावली नोटे डोलाला वाजे घाटे झनकरा काळा कांबळा लावला खांद्याला नागड बांधल्या धरला हाताला भंडाऱ्याचा वाटवा बदलला त्यावेळेला मितवर गाडीचा पिळदार मिस्तीचा भंडाऱ्याने पिवळा नवतीने कवळा काशी देवी देव देवानं विचार मनाचा केला आणि देव बिरा पातळीला जानव्या सुतारे दादाच्या वाड्याला जानव्या सुतारे दादाच्या वाड्याला देवनी गोल माझा देवाया देवनी गोल माझा देवाया देवाच्या बळकाया वळविला भगवानाच्या बळकाया काळ्या यांच्या या बघाया कोळीचा काळ्या यांच्या या बघा कोळीचा नाना मामा ओ बघा लडक्या त्यांच्या या बघाया लिकीला लडक्या त्यांच्या या बघाया लिकीला कानाबाई लाडक्या बापाच्या नावावर लोट लावले ढोलाला पण मनापूर्वक भैरवनाथ नदी वडोदरा म्हणून खोची मनापूर्वक आभार आहे म्हणून काय म्हणले बाय काय म्हणले अहो कोणीतरी असा अहो कोणी असा देव माणूस जन्माला घालतील का देव माणूस जन्माला घालतील का बापू विरुद्ध माझ्या पेरू देवा माझ्या भैरवनाथा
जानेवारी सुताराच्या वारीला ढालगाव पेटला गेला तेव्हा तो जानेवारी सुतार दादा खाऊन जेवून त्यावेळेला एवढ्याच वेळा समोरच्या पाऱ्याला खाऊन जीवनार तिरुपती मात्र आता हुयाला लागला होता काय मात्र बाबा करायला खाऊन जेवणार पती झाला हा जानेवारी सुतार लाल्या पुढ्या गादीवरती बसला पाणी वेळा कात्रीत पाणी वेळा लागला कातरायला तेव्हा माझा मावळ घोडा देव ताना गणापा जानेवारीच्या दारापाशी केला वेळेला एवढ्याच वेळा जानव्याच्या वाड्याला मात्र आता जायला आलेल्या देवाला जानव्याने नेत्राने मात्र बघायला लागला होता काय मात्र बाबा बोलायला जानेवारी सुतार दादाने माझ्या आलेल्या देवाला पहिल्याने काय लागला होता बोलायला एवढ्याच वेळा देवाला मात्र आता बघायला देवाला लागला बोलायला देवा दुबळ्यावरती कशी गंगा लुटली गरीबाच्या आईने वाड्याला येण्याचं कारण पाहिजे मात्र सांगायला बोलायला लागेला वय सांगायला या लागेला जानेवारी सुतार दादाने निद्राने या पाहिलं आपल्या जोडीच्या राणीला जवळ बोलवून घेतली जवळ बोलवून घेतली जानेल्या बोलत मी तयार आहे हुंडा नको मला बरोबर तांबगावच्या युवराज आमच्या बरोबर आमच्या महादेव आम्हाला कृष्ण आम्हाला याद लावलं बरोबर आहे सांभाळला आम्ही होय बारक्यापणापासून गाण होते आम्ही हा आणि म्हणता शेवटला पोरगी तुमचीच करून गेला आणि बोलताना कसा मला बोलायचं माहिती आहे का तुमचा युवराज हा मामा लग्नाला मी तयार आहे हुंडा नको मला त्याचे काय द्यायचंय पोरीला द्या काहीच नको मला तरी म्हणलं मी रागात पडतोय ही सारखं हा हो लग्नाला मी तयार आहे हुंडा नको मला त्याचे काय द्यायचंय पोरीला द्या काहीच नको मला मामा तिला फिरवायला हिरो होंडा द्या हा कुठल्याही संघात आमच्या पोराला एखाद्या विचारा अक्कने नवीन आल्याने एवढं आमच्या बाब केल्या आता मामा घेऊन द्यायला नाही म्हणते तुला घेऊन देणार की आता काय बापा आला का त्याच्या हातात? होय हा? होय म्हणून हा ही आणखी नको मला ही चेन्नई नको मला तिचा सोन्याचा सोन्याचा अरे घाला बी सोनीला कोण कसं आहे माहिती आहे का कसं? तीस तोळं म्हणजे बंगल्यात बघावणार आहे. अहो बघा 30 तोळं हा सोनं पैशाने विकत घेता येईल बरोबर आहे पण माणसाचं आणि त्या मावळ भाज्याचं प्रेम जे जोडलंय हा हे प्रेम एका एकच घेता येत नाही स्वतःच थोडचं मूळ आता एकामेकाला मजबूत झालंय बरोबर आहे म्हणजे तांबगावकर म्हणतील ही संभाळ आमच्या पोरानं काय काम केलं असं का नसतं हा पण ते काम केलं पैसा मिळवला राज इस्टेट कोणाचे कोण विचारत नाही हे मामा भाज्याचे प्रेम जे जुळलं ते ते हेगड सिद्धाच्या माझ्या भैरवनाथाच्या माझ्या बिरदेवाच्या कोडपेने जुळलं बरोबर आहे म्हणून काय म्हणले काय म्हणलंय हा हा मामा काय म्हणलंय ही आणखी नको मला हे चैनही नको मला तिस तोल्याचा सोन्याचा अरे घाला बी सोनीला पायात पैंजण हातामध्ये गाणं तोल्याच्या तिला बांध
लावी वेड मला. हा? कसं सांगू तुला एक झोका दे झोका दे मला. एक झोका दे मला. दादा, सायकल आणून दे. माधुमामा कृष्णमामा गाडी आणून दे. सगळे युवराजाने काय म्हणायचं माझं मग लाडका वाचा म्हणजे आमच्या मामाने हात पुरला हो. जाऊ दे असून तिकडे म्हणून काय झाले माहित आहे शेवटाला बरोबर केलं तुम्ही करा. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. पंपन करावं, न पंपन करावं, तुम्ही बाजूला सरावं, कुणी आडवं आलं तर ब्रेक मारावं. कुणी आडवं आलं तर ब्रेक मारावं. आता ब्रेक मारते आता ब्रेक मार या गाडी डायरेक्ट सोड बरोबर आहे. म्हणून हा. अरे इथं मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का. इथं मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का. माझी 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 म्हणू का. इथं गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. इथं गाडी माझी म्हणू का. या गाडीचा ड्रायव्हर बनू का. हे दोन गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का. माझी 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 म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. अरे जालिरानं पाहिलं दोन्ही हात जोडलं देवाचं दर्शन घेतलं आपल्या बायकोला घरातल्या गर्दीला बोलवून घेतली त्यावेळेला. तेवढ्याच वेळेला घरातल्या गर्दीला मात्र आता बोलवायला लागलं होतं. काय मात्र बाबा आता बोलायला. अरे घरातल्या गर्दीला जालिरा सुतर दादाने बोलवून घेतली. पण आरतीचं ताट कर देव आपल्या दारात आलाय बाई त्या देवाला ओळख पाहिजे त्यावेळेला. तेवढ्याच वेळेला देव पाहिजे आता आलेला बोलायला घास मुटका पाहिजे मात्र टाकायला असा लागला होता मात्र आता बोलायला. नेतरानया पायी नेतरानया पायी. त्यानं विचार केला
वर्षी लावलंय माझ्या युवराज शिवराज बाळांचा काका लाडका हा म्हणून काय म्हणलंय माझ्या या बंधू हरी गोपालाचं बोल ऐकून दादाला राग आला का हक्का मायवाला आणायची हा आता सुशांतराव काय म्हणलंय आता लय उशिरी बारी घेऊन चालणार नाही चालणार नाही हा म्हणून काय म्हणले माहित आहे हा माझ्या देवायाच्या वर बगावलेला भगवानाच्या वमीला देवायाच्या या वमीला देवायाच्या वमीला भगवानाच्या या वमीला भगवानाच्या माझ्या राशीवडे बघा गावाची कौन कर या कुळीची दिल्ली काही गा कुणाची माझ्या डोंगराची बाजी. दिल्ली काही गा कुणाची माझ्या डोंगराची बघा स्वामिनी नावाची ओ स्वामिनी नावाची देवायाच्या या वमीला भगवानाच्या वमीला नवनीतच्या डोलाला बाळाला मंडळाच्या या वतीने मंडळाच्या वतीने आभाराच्या या मानेला काही आभार मानेला माझ्या ध्यानात होता माझा सणा गे काल रात्रीला स्वप्न पाहिला माझा सणा गे. काल रात्रीला स्वप्न पाहिला माझा सणा गे. गावड्याच्या कुळीचा गावड्याच्या कुळीचा गावड्याच्या कुळीचा महिना पानावरचा
पदराला मिंडियाच मेंढके आले नावा रूपाला मिंडी मावलीच्या जीवावर सुखी मैया मिंडी मावलीच्या जीवावर सुखी माझ्या ढोलाला तुझा ढोलच वाजू दे ऐकू जाऊ दे हे गडी प्रधानाला चले गाव या गाणी माझ्या येडीला. चले गाव या गाणी माझ्या येडीला. भेटेल तुझला आपल्या घरी भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आधी चरण धरावे त्या आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे तुला होईल दर्शन मन मंदिरी तुझ होईल दर्शन मन मंदिरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी मायेच्या दारात घसरू नको आई बापाला गेला तू विसरू नको काय म्हणले हा. नाना काय बरं? आई बापाला येड्यातून विसरू नको मोहमायेच्या जाळ्यात घसरू नको इथं तुझी पंढरी इथं तुझी जेजोरी इथं तुझी पंढरी इथं तुझी जेजोरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी सुशांतराव आताच कलियुग कसा आहे कसं? आई बाप कोणाची चिमणी माझी कोणाची? तर हाताच्या फोडासारखं भाड्याला जपायचं तरी पण शाळा शिकवायची हा. आणि एकदा का वाजलं म्हणलं काय म्हणताय? ज्या लाडक्या मातीनं पदराखाली वाढवलेला बाळ सुद्धा काय म्हणतंय हा त्या एका बायकोच्या पायात हा आई बाप कोणाची चिमणी माझी कोणाची? एकदा का वाजलं म्हणलं की सिटीमध्ये जायचं आणि त्या आई बापाचा विचार सुद्धा करायचा नाही केले का मी आता? किती नाही?
हा त्याच्यात आले म्हणून काय म्हणलं माहित आहे हा मोजता येणार नाही जगाच्या मापाने मोजता येणार नाही जगाच्या मापाने अहो इतकं प्रेम दिलं माझ्या आईबाबाने. इतकं प्रेम दिलं माझ्या बाळाच्या सुखासाठी दिल शिजवली काया येताण्याच्या सुखासाठी शिजवली काया म्हणून मोजता येणार नाही जगाच्या मापाने मोजता येणार नाही जगाच्या मापाने अहो इतकं प्रेम दिलं माझ्या देशाने. इतकं प्रेम दिलं माझ्या देशाने. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोच माझं नाव भैरव नाथाचं चला मुखाचं नाव उचका वावन राजाचं नाव गुरु सुरपारेवर हाई उचका गावन राजाचं नाव गुरु माझा सुरप्पा मामाचं हाई अहो इतकं प्रेम दिलंय माझ्या भैरवनाथाने. इतकं प्रेम दिलंय माझ्या भैरवनाथाने. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोच माझं नाव सर्जेराव बंडगर माझ्या मार्ग धावलेल्या गुरुचं नाव शिवांना बाळ्या बापू आशीर्वाद दिला स्वर्गातून नित्य नित्य आहेत माझ्या संकटे अरे इतकं प्रेम दिलंय माझ्या गुरुदेवाने. इतकं प्रेम दिलंय माझ्या माझ्या छत्रपती हराळ्याच्या कुळीचा आणि हराळ्याच्या कुळीचा मामा नाव झाली शर्यताला गावता बाबूबाई हराळे नावाची. बाबूबाई हराळे नावाची माझ्या देवायाच्या यावरीला. भगवानाच्या वरीला तिने लावली लोटे ढोला. सुंदराने या रांगेले माझ्या छत्रपती आज्ञा.